भिवंडी तालुका कोंड ग्राम पंचायत के कार्यालय में मुख्यमंत्री समृद्धि पंचायत राज्य अभियान अंतर्गत कोंड गांव के दिव्यांगों के लिए दिव्यांग कक्ष का भव्य उद्घाटन कोंड ग्राम पंचायत सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ग्राम पंचायत अधिकारी मनीष महाजन, नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती दीपाली सचिन कराले के साथ साथ सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। नमस्कार। उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सन्माननीय उपसरपंच व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच, त्याचप्रमाणे माझे दिव्यांग बांधव, पत्रकार बंधू भगिनी आणि त्याप्रमाणे दिव्यांगांचे सर्व पालक आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, आज आपण दिव्यांग कक्ष स्थापन केलाय। जी दिव्यांगांच्या ग्रामपंचायत कोणमधील दिव्यांगांची अनेक दिवसांपासूनची माहिती होती, मागणी होती। त्याचप्रमाणे माननीय उपसरपंच जे आहेत त्यांनी मला 2-4 दिवसापूर्वीच हे केलं होतं की आम्हाला असा कक्ष जर स्थापन केला तर दिव्यांगांचं खूप फायदा होईल, त्यांना बसायला हक्काची जागा मिळेल। माननीय सरपंचांनी ती पूर्ण केली आणि आज दिव्यांग कक्ष, हक्काचा दिव्यांग कक्ष आपण स्थापन करून दिव्यांगांना दिलेला आहे। दर बुधवारी आणि शुक्रवारी 3 ते 5 या कालावधीमध्ये दिव्यांगांना आपला हा हक्काचा कक्ष मिळेल, उपलब्ध करून मिळेल। 2 कर्मचारी त्यांच्या सेवार्थ आपण इथे पुरवू। त्याचप्रमाणे दिव्यांगांची कुठलीही बाब जरी असली, उदाहरणार्थ त्यांना एक पाणीपट्टी भरायची असेल, घरपट्टी भरायची असेल किंवा त्यांना कुठला दाखला असेल, तो ते ऑनलाईन आपल्यावर अप्लाय करू शकतात। इथे नाही आले तरी किंवा ऑनलाईन कुठूनही तो अप्लाय करू शकतात। आम्ही दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आणि सर्व सेवा डोअर स्टेप पुरवण्याचं आपण काळजी घेणार आहे। डोअर स्टेप म्हणजे तुमच्या घरात कुठलाही कागद जर तुम्ही ग्रामपंचायतकडनं देय असेल, तो कागद जर तुम्ही ग्रामपंचायतीकडे ऑनलाईन मागणी केली किंवा आमच्या QR कोडवर किंवा व्हॉट्सअपचा एक QR कोड त्यावर जरी मागणी केली तरी आम्ही दिव्यांगांसाठी तो कागद किंवा तो दाखला किंवा ती तत्सम बाब घरी पोहोचवू। धन्यवाद। आज कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री पंचायत राज योजना या अंतर्गत दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली, उद्घाटन करण्यात आलं। यात आमच्या कोंडगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य, आमच्या माननीय सरपंच मॅडम या सर्व उपस्थित आहेत। आणि आज दिव्यांगांना खूप मोठ्या प्रमाणात या दिव्यांग कक्षाची मदत होणार आहे, कारण की त्यात त्यांना त्यांच्या हक्काची बसण्यासाठी, त्यांच्या हक्काची मदतीसाठी, त्यांच्या असणाऱ्या कामासाठी हक्काची अशी जागा कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे। यात सर्वात मोठा वाटा आमचा ग्राम विकास अधिकारी माननीय मनीष महाजन साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इथे सहभागी होऊन आपलं कार्यदक्षता इथे दाखवली गेली आहे। आमच्या मागणीचा पुरवठा केला गेला आहे। मी प्रत्येक दिव्यांगांना अशी विनंती करते की तुम्ही इथे यावं आणि तुम्हाला दिलेल्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा। आणि आज कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जे सहकार्य तुम्हाला लाभलंय त्याचा जेव्हा तुम्ही लाभ घ्याल तेव्हा सर्वात जास्त आनंद आमच्या कोंडगावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांना होणार आहे की ज्यासाठी आम्ही ही योजना आखली। मुख्यमंत्र्यांनी पंचायत राज योजनेमध्ये याचा समावेश केला, या कक्षाचा समावेश केला। त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घेता आला तर सर्वात जास्त आनंद आज आमच्या कमिटीला होणार आहे। मी प्रत्येक गावातील दिव्यांगांना विनंती करते की आपण या कक्षाचा लाभ घ्यावा। सर्वांना ग्रामपंचायत कोंडगाव यांचा सर्व सदस्य, उपसरपंच, सरपंच, ग्रामसेवक यांचा अभिनंदन। बऱ्याच दिवसापासून आमची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ती आज झालेली आहे, कारण प्रत्येकाला आम्हाला असं वाटायचा की प्रत्येक दिव्यांगाकडे गेला तर तो त्याच्या आपल्या समस्या सांगायचा, पण मांडण्यासाठी एक विशेष जागा नव्हती। आम्ही बऱ्याच वेळेला पुढच्या ग्रामसभेपासून बऱ्याच वेळेला पाठपुरवठा केला, जागा द्या किंवा एकत्र या, काहीतरी समस्या घ्या की त्याच्यावर सोल्युशन निघेल। म्हणून रंजल्या गांजल्या अशी म्हणे तो आपला तोची साधू संत वलकावा। तशाच प्रकारे ग्रामीण आज मध्ये झालेली कोंडगाव मध्ये प्रथम म्हणजे सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे, जेणेकरून सर्व दिव्यांग एकत्र येतील, त्यांच्या समस्या मांडतील, जेणेकरून राज्य सरकारापर्यंत ते आपल्याला विशेष करून मांडता येतील। कारण बऱ्याच वेळेला धगाधगीच्या जीवनामध्ये आली कोणाला वेळ नसल्यामुळे दिव्यांग दुर्लक्षित केला जातो।
त्याच्यामुळं त्याला बरेचसे कागदपत्र कुठल्याही कामासाठी मिळत नाही आणि त्याच्या हेळसाल न होतो आणि तो सोडून देतो, निराश होतो. पण आज या माध्यमातून त्याला एक चांगल्या प्रकारची संधी मिळालेली आहे, जेणेकरून तो ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष ग्रामपंचायतशी संपर्क साधून त्याचं कार्य सिद्ध करून, कारण जिल्हा परिषद दौरे योजना असतात त्याचे कालावधी असतात, कालावधी निघून जाते या डॉक्युमेंटच्या जमा करण्यात. आता ते वेळ वाचेल त्याचा आणि प्रत्यक्ष त्याला योजना कुठली आली, त्याला डॉक्युमेंट कुठले आहेत आणि कशा प्रकारे जमा करण्यात त्याला सक्षम मिळेल. म्हणून अशा प्रकारची झालेली आहेत आणि अशा प्रकारचं सर्व दिव्यांग एकत्र येलं जाते याच्यामध्ये, कारण यांच्यासाठी हक्काचं एक आसन अशा प्रकारे व्यासपीठ तयार झालेले आहे आणि त्या व्यासपीठाची आवश्यकता होती. म्हणून अशा प्रकारे आपण बघितलं की अंध, मूक, बधिर, अस्थिव्यंग जे 60-70-100% दिव्यांग ते येऊ शकत नाही किंवा त्यांना हाणं नेणं मुश्किल आहे, परंतु त्यांची बुद्धी तेव्हा असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क करून आपण एक चांगल्या प्रकारचा समाज घडवू शकतो. आणि आपण बघितलं राज्य सरकारने चांगल्या प्रकारचं महत्वाचं जो पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो. कारण ग्रामीण प्रत्येक घरामधल्या दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी ही चांगल्या प्रकारची योजना आहे, कारण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या समस्या कळत नाही, त्याच्याजवळ आपण निवारण करू शकत नाही. पण अशा प्रकारचा एक सामान्य दिव्यांगाला सुद्धा आपल्या प्रवाहामध्ये आणण्याचा एक काम शासनाने केलेलं आहे. त्यामुळे शासन आणि कोणगाव ग्रामपंचायतच्या पूर्ण टीमचा मी इथेशी खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.